तर मनी बँकिंग म्हणजे काय की पहिला तर लक्षात घ्या की दोन प्रकारच्या पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंटच्या असतात, गव्हर्नमेंट आणि आरबीआयच्या. तर एक तर मनी फ्लो कंट्रोल करणे. मनी फ्लो म्हणजे काय, आता मनी म्हणजे काय असते, तर करन्सी नोटा चलन आहे आपलं. त्यानंतर तुमचं जे फिक्स डिपॉझिट्स आहेत, सेव्हिंग डिपॉझिट्स आहेत, टाइम डिपॉझिट्स आहेत, त्याच्यावरनं क्रिएट झालेला पैसा जो आपण कमर्शियल बँक मनी म्हणतोय किंवा क्रेडिट क्रिएशन बाय कमर्शियल बँक म्हणतोय. ही जी प्रोसेस एक्सप्लेन केलेली मी बऱ्याचदा 12वीसाठी पण एक व्हिडिओ काढलेला छोटा. ठीक आहे. तर हे सगळं म्हणजे मनी सप्लाय आला. मग होतंय कसं, इकॉनॉमी जर आता जशी आहे की थंड इकॉनॉमी आहे, थंड, तर काय ग्रोथ नाही जास्त बऱ्याच कारणामुळे. तर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करते, आरबीआय काय करते, रेट कट करते. रेट कट केल्यावर काय होणार, तुमचे सेव्हिंग बँक फिक्स डिपॉझिटवर पण रेट कमी होणार आणि लोन घेणाऱ्यासाठी पण रेट कमी होणार. मग लोन घेणारा रेट जर कमी झाला तर अजून लोन घेणार, बरोबर. बँकेमध्ये पैसे ठेवणारा विचार करणार की जर बँकेमध्ये पैसे ठेवून कमी रेट मिळतोय तर त्यापेक्षा मी खर्च करतो, बरोबर. मग ह्याच्यामुळे काय होते, लोन घेणाऱ्यांचं आणि खर्च करण्याचं प्रमाण वाढते आणि लोन घेऊन पण माणूस खर्चच करतो, त्यासाठीच लोन घेतो. कुठल्या पण प्रकारचा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर खर्चच करणार, समजलं. मग त्यामुळं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा रेट कट केला जातो इकॉनॉमीमध्ये तेव्हा क्रेडिट फ्लो वाढतोय आणि इकॉनॉमी वाढत्या. म्हणजे थंड असल्यावर ते करताय तुम्ही, रेट कट करताय किंवा ओपन मार्केट ऑपरेशन करताय. ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी सेल करणं हे तुम्हाला 11वी-12वी झालं असेल. गव्हर्नमेंट सिक्युरिटी सेल करणं म्हणजे काय होते, तुम्ही सिक्युरिटी सेल करताय, पैसे लोकांकडे घेताय बँकेकडे. मग तुम्हाला क्रेडिट फ्लो मार्केटमध्ये वाढवायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, उलटं करायला पाहिजे की ज्या विकलेल्या सिक्युरिटीज आहेत त्या परत बायबॅक करायला पाहिजे. ठीक आहे. परचेस सिक्युरिटीज फ्रॉम कमर्शियल बँक आणि गिव्ह दे मनी. पैसा देणार ना, पैसा हे एक रॉ मटेरियल आहे, एक रॉ मटेरियल सारखं विश्व ठेवा. त्याच्यामध्ये पण डिमांड सप्लाय असतो. पैसा जेवढा जास्त तुम्ही फेकणार त्याची इंटरेस्ट कमी येणार, इंटरेस्ट कॉस्ट कमी येणार. ठीक आहे. क्रेडिट टायटनिंग म्हणजे पैसा कमी करणं इकॉनॉमीमध्ये, क्रेडिट वाढवणं, एक्सपांड करणं कधी, जेव्हा थंड असते इकॉनॉमी. आणि टायटनिंग कधी करतो आपण, जेव्हा इकॉनॉमी गरम असते, तापलेली असते, 8-10% रेटिनो ग्रो करत असते. ठीक आहे. तेव्हा आपण क्रेडिट टाईट करतोय की बाबा आता लई गरम झाली, खूप महागाई वाढायला लागल्या. ठीक आहे. आता तर दोन्ही प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे की महागाई पण एका प्रकारे वाढायला लागल्या, कारण तुम्हाला आठवते की इन्फ्लेशन दोन प्रकारचं असते, कॉस्ट पुश, डिमांड पुल. ठीक आहे. तर आता सध्या हे कॉस्ट पुश आहे, म्हणजे कॉस्ट वाढायला आहे, रॉ मटेरियलचा, क्रूड ऑइलचा कॉस्ट वाढायला आहे, मेटलचा कॉस्ट वाढायला आहे. ठीक आहे. आपला रुपी फॉल करायला, त्यामुळे पण इम्पोर्ट करतो, त्यामधनं पण कॉस्ट इन्फ्लेशन येते ना देशात. सो त्या प्रकारचं इन्फ्लेशन आपल्याला नको असतं. इन्फ्लेशन पाहिजे असते म्हणजे कुठलं वाला पाहिजे असेल, डिमांड पुल वाला पाहिजे असते की डिमांड एवढे आहे की वाढायला, कॉस्ट प्राइस वाढवायला लोक. ठीक आहे. सो हे सगळं एकमेकाशी लिंक्ड आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावर क्वेश्चन येतात मग की आरबीआय रेपो रेट कट करणार, बँक रेट कट करणार काय, ठीक आहे, वगैरे वगैरे. ओके. तर मॉनिटरी पॉलिसी असते ती आरबीआयकडे असते, रेट कट करायची, ओपन मार्केट ऑपरेशन हे सगळं आरबीआयकडे आहे. CRR कमी जास्त करणे, ठीक आहे, SLR कमी जास्त करणे. आणि जे आता जसं हे चाललंय की टॅक्स कट करा, जीएसटी कट करा, इन्कम टॅक्स कट करा, हे सगळं तुमचं कोणाकडे आहे, गव्हर्नमेंटकडे आहे. ठीक आहे. फिस्कल म्हणतो त्याला आपण, फिस्कल पॉलिसी. ठीक आहे. मनी टाइप्स, फीचर्स अँड फंक्शन. तर लॅक ऑफ को इन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. तर डिफिकल्ट म्हणजे बार्टर सिस्टीम तुम्हाला जर माहिती आहे, वस्तू घ्यायच्या वस्तू द्यायच्या असं होतं. त्यामध्ये काय डिफिकल्टी होती की बाबा को इन्सिडन्स ऑफ वॉन्ट नाही, की मला जर शेळी, तुमच्याकडे शेळी आहे, तुम्ही दूध शेळीचं विकताय, पण मला दूध नकोच आहे कारण मी चहा पितच नाही. ठीक आहे. तर बेसिकली तुम्हाला काहीतरी माझ्याकडे पाहिजे, जसं की तुम्हाला टीचिंगला जायचं, तेव्हा पैसे नसतील तेव्हा तुम्ही कसं येणार माझ्याकडे, तर टीचिंगच तुम्हाला म्हणजे नको आहे, म्हणजे तुम्हाला टीचिंग पाहिजे पण मला दूध नको आहे, कसं येणार. को इन्सिडन्स नाही ना. तुम्हाला जेव्हा टीचिंग पाहिजे तेव्हा मला शेळीचं दूध नको आहे, को इन्सिडन्स, योगायोग म्हणतो जर आपण. ते मनीमध्ये काही इश्यू नाही, कारण पैसे देऊन घेऊन आपण इश्यू संपवतो त्यामध्ये. तर लॅक ऑफ स्टोअर ऑफ व्हॅल्यू आहे. लॅक ऑफ स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय की वस्तू, आता शेळी तुमची प्रॉपर्टी आहे किंवा गाय म्हैस तुमची प्रॉपर्टी आहे, कोंबडी तुमची प्रॉपर्टी, ते पेरिशेबल आहे, मरणार कधीतरी. ते किती प्रॉपर्टी, करोडोंची प्रॉपर्टी त्यामध्ये ठेवता येत ना. करोडोंची प्रॉपर्टी कशामध्ये ठेवता येते आपल्याला, स्टॉक आहे, म्युच्युअल फंड आहे, ठीक आहे, या सगळ्यामध्ये ठेवता येते, अदरवाईज ठेवता येते, बरोबर.
त्यामुळे स्टोअर ऑफ व्हॅल्यू बार्टरमध्ये नाही, मनीमध्ये आहे. त्यानंतर लॅक ऑफ डिव्हिजिबिलिटी. कोंबडी आता डिवाइड कशी करता येणार? जिवंत तर डिवाइड करता येत नाही ना, पण पैसे मात्र डिवाइड करता येतात. लॅक ऑफ कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू. कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू आता प्रत्येकासाठी कसं आहे, आता कोंबडीची मूल्य तुमच्यासाठी काय आहे, माझ्यासाठी काय आहे, वेगळं वेगळं आहे ना. पैसा आल्यावर आपण ठरवू शकतो तुमच्यासाठी काय, माझ्यासाठी काय. मग ते कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू आहे पैसा म्हणजे. एवढे 2,000 रुपये 3,000 रुपये असं. डिफिकल्टी इन मेकिंग डेफर्ड पेमेंट. डेफर्ड पेमेंट म्हणजे काय? डेफर करणं, डेफर्ड एक्सपेंडिचर, डेफर्ड पेमेंट. बाबा आज नाही उद्या पे करतो, डेफर करतो. डेफर म्हणजे पुढे ढकललं. ठीक आहे. फंक्शन्स ऑफ मनी. तर मनी गॉडेस जुनो मोनेटापासून नाव आलं. ठीक आहे. असलं असलं काय काय विचारू शकतात जुनो मोनेटा रोमची. ठीक आहे. आणि मनी इज व्हॉट मनी डज वगैरे असे डेफिनेशन दिले आहेत. 4 टाइप्स ऑफ मनी. कमोडिटी मनी म्हणजे काय? कमोडिटी इन द सेन्स काय तुम्हाला सांगितलं बरं आहे की इकॉनॉमिक्समध्ये कमोडिटी म्हणजे काय, की जे सगळ्यांसाठी सेम क्वालिटी आहे. जसं की स्टील आहे, कॉपर आहे, कॉटन आहे. ठीक आहे. इव्हन तुमचा डाटा आहे मोबाईलचा, कमोडिटीज आहे ती एक प्रकारे. ह्याचा डाटा भारी, ह्याचा डाटा असं म्हणत नाही ना, डाटा डाटा आहे. ठीक आहे. इव्हन तुम्हाला सांगतो की आता कांदे बाजारात घेता तुम्ही, कमोडिटीज आहे, कारण एखादा कांदा भारी दुसऱ्याचा असं म्हणत नाही आपण. ठीक आहे. सो हे सगळं भाजीमध्ये चेंज असू शकतो. भाजी जे आपण लिफी वेटून ह्याची जास्त फ्रेश वाटायला, ह्याची वाटत त्यावरनं प्राइसिंग ठरते. आंब्यावरनं पण वेगळे वेगळे ठरते प्राइस. ठीक आहे. आंबा पण कमोडिटी का नाही आहे? ठीक आहे, कारण प्राइसिंग वेगळे वेगळे आहे. आमचा हापूस भारी आहे. ठीक आहे. ज्याची प्राइसिंग वेगळी वेगळी असते ते कमोडिटी नाही. ती प्राइसिंग सेम आहे, मोर ऑर लेस 1-2-5 रुपयाचा फरक चालतो. दॅट इज कमोडिटी. हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग कमोडिटी मध्ये काय आहे, ते आधी पैसा म्हणून वापरायचो आपण. गोल्ड कॉईन, बीड सेल्स, ठीक आहे, स्पायसेस एक्सेट्रा. ठीक आहे. मसाले पण वापरायचो. बीड्स माहिती आहे ना, बीड्स म्हणजे ते शिंपले वगैरे. ठीक आहे. फियाट मनी म्हणजे काय, जे गव्हर्नमेंटच्या ऑर्डरनं सांगितले की हे मनी आहे. ठीक आहे. जसं की लिगल टेंडर म्हणतो आपण. काय लिगल टेंडर म्हणजे गव्हर्नमेंटची ऑर्डर आहे की बाबा हे घ्यायचं तुम्हाला, एक्सेप्ट करायला ना. बऱ्याच दिवसापूर्वी तुम्हाला आठवत असेल की ते कॉईन 10 रुपयाचं बरेच जण एक्सेप्ट करत नव्हते. इलिगल आहे. देशात राहायचं तर कॉईन एक्सेप्ट करायला लागणार देशात. समजलं. सो हे झालं तुमचं फियाट मनी. ठीक आहे. त्यानंतर फिड्युशियरी मनी. फिड्युशियरी म्हणजे काय, की एकमेकाचा विश्वास आहे एकमेकावर. फिड्युशियरी. ठीक आहे. तर क्रिप्टो करन्सी इज अ फिड्युशियरी मनी, की तो विश्वास आहे, माझा विश्वास आहे म्हणून चालले, अदरवाईज त्याला काय हे नाही. इव्हन तुमचं बिल ऑफ एक्सचेंज, बँक नोट, चेक हे पण फिड्युशियरीज आहे. ड्राफ्ट, कारण काय नोट तर नाही आहे, विश्वास आहे अल्टिमेटली प्रॉमिसरी नोट म्हणजे, त्यामुळे चाललं. त्यानंतर कमर्शियल बँक मनी. आता ह्याच्यावर छोटे मोठे प्रश्न आले तर कन्फ्यूज व्हायचं नाही. सिलेबसमध्ये आहे, लॉजिक वापरून लिहायचं. असं सिलेबसमध्ये कुठे दिलेलं नाही, असं कुठं प्रश्न मिळणार ना तुम्हाला की प्रॉमिसरी नोट इज विच काइंड ऑफ मनी. इट इज बट ऑब्वियस दॅट इट इज फिड्युशियरी मनी. फियाटमध्ये बसत नाही ते, कमोडिटीमध्ये बसत नाही, कमर्शियल बँकमध्ये बसत नाही, मग फिड्युशियरी मनी. ठीक आहे. कमर्शियल बँकमध्ये तुम्हाला सांगितले की डिपॉझिट आपण जे ठेवतोय प्रायमरी, त्याच्यावर म्हणजे भरपूर क्रेडिट क्रिएशन होतं, दॅट इज कॉल्ड ॲज कमर्शियल बँक मनी. त्यानंतर फीचर्स ऑफ मनी. करन्सी इशूड नोट्स बाय सेंट्रल बँक, डिमांड डिपॉझिट क्रिएटेड बाय कमर्शियल बँक, करन्सी इशूड बाय सेंट्रल बँक, डिमांड डिपॉझिट क्रिएटेड बाय कमर्शियल बँक. ठीक आहे. म्हणजे वेगळे वेगळे काय काय दिले त्यांनी. करन्सी इशूड बाय सेंट्रल बँक, डिमांड डिपॉझिट क्रिएटेड बाय कमर्शियल बँक. तर हे वेगळे वेगळे कंपोनंट्स ऑफ मनी सप्लाय आहेत, M1, M2, M3. ठीक आहे. तर करन्सी नोट छापायचा कारखाना तुम्हाला माहिती आहे कुठं कुठं, नाशिकमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, आणि आय थिंक बेंगलोरमध्ये एक झाला आहे, आणि ईस्टर्न साईडला कुठेतरी आहे, ईस्टर्न इंडियामध्ये. तर आता हे जे मनी आहेत, ठीक आहे, आता हे बघा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो की नोटा तर छापायचा कारखाना वेगळा आहे, पण हे कॉइन्स आहे ना, 1 रुपी नोट आणि कॉइन्स, दे आर इशूड बाय फिनान्स डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ह्याच्यावर वेगळा प्रश्न आलेला वाटत, यावेळेस टाकलेलं ना. ठीक आहे. तर हे इथलं टाकलं. मग एवढा बारीक कोपऱ्यातला आला जरी हायलाइट नसला तरी, जुना अभ्यास केलाय त्यालाच करताय ना. काय समजलं, हेच विचारतात. म्हणजे बारीक किती अभ्यास केलाय तुम्ही, डीप मध्ये शेवटपर्यंत हेच आहे आपल्या CMA मध्ये. ठीक आहे. तर सेंट्रल बँक इश्यूज करन्सी आणि फायनान्स डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यूज 1 रुपी नोट आणि कॉइन्स. ठीक आहे. बँक नोटा इश्यू करते, बाकी कॉइन्स आणि 1 रुपी नोट इज इशूड बाय गव्हर्नमेंट फिनान्स डिपार्टमेंट. ठीक आहे. निर्मला सीतारामन. ठीक आहे. त्यानंतर डिमांड डिपॉझिट्स तर तुम्हाला माहिती आहे, इथे झाले आपले M1 करन्सी प्लस डिमांड डिपॉझिट प्लस अदर डिपॉझिट शॉर्ट ड्युरेशन. M1 म्हणजे एकदम शॉर्ट मनी, लिक्विड मनी, 3 महिन्याच्या आत जे पैशामध्ये कन्वर्ट होते. जसं की पैसा तर आहेच, त्यामध्ये करन्सी तर आहेच, शिवाय तुमचं सेव्हिंग डिपॉझिट आहे,
सेव्हिंग डिपॉझिट म्हणजे काय, डिमांड डिपॉझिट आहे की कधी पण जाऊन काढता येते. ठीक आहे. त्यानंतर तुमचं 3 महिन्यापर्यंत एफडी असलं कुठलं, तिथे आजपासून 3 महिन्यानंतर एफडी मिळणार आहे, तर ते पण तुमचं काय नियर मनी आहे एकदम. ह्याला आपण म्हणजे नियर मनी, शॉर्ट ड्युरेशन म्हणजे नियर मनी आहे जवळपास. त्यानंतर M2 म्हणजे M1 प्लस 1 वर्षाच्या आत जे एफडी तुमचं हे होणार आहे, मॅच्युअर होणार आहे. ठीक आहे. म्हणजे लिक्विडिटी पहिल्या M1 ची जास्त आहे की लगेच ते लिक्विडिटी म्हणजे काय, लगेच पैशामध्ये कन्वर्ट. ठीक आहे. त्यानंतर M3 म्हणजे जे M2 प्लस उरलेलं तुमचं जे पण एफडी असतील 5 वर्षाचं 10 वर्षाचं सगळं. ठीक आहे. आता याच्यामध्ये ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी हे सेव्हिंग बँक डिपॉझिट घालतात कधी कधी, तर ते M2 मध्ये आहे, लक्षात ठेवायचं. टाइम लायबिलिटी पोर्शन ऑफ सेव्हिंग बँक M2 मध्ये आहे ते. ठीक आहे. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ मनी, तर तुम्हाला हे झालेलं आपल्याला की व्हॅल्यू ऑफ मनी इज इन्व्हर्सली रिलेटेड टू प्राइस. म्हणजे इन्फ्लेशन वाढलं, व्हॅल्यू ऑफ मनी कमी झाली. समजलं. पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी इज कॉल्ड व्हॅल्यू ऑफ मनी. द व्हॅल्यू ऑफ मनी मेनली डिपेंड्स ऑन प्राइस लेवल, इन्फ्लेशन प्राइस लेवल म्हणजे व्हॅल्यू ऑफ मनी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्राइस. आता 2 प्रकारची व्हॅल्यू ऑफ मनी असतात, इंटरनल एक्सचेंज व्हॅल्यू, एक्सटर्नल एक्सचेंज व्हॅल्यू. इंटरनल एक्सचेंज व्हॅल्यू म्हणजे काय, 100 रुपयामध्ये मागच्या वर्षी तुम्हाला काय काय घेता येत होती, किती अंडी घेता येत होती, किती दूध घेता येत, त्याचं यावर्षी किती घेता येते, तर तुम्हाला माहिती आहे ते कमी कमी होत जाते. मागच्या वर्षी जर तुम्हाला 100 रुपयामध्ये 1.5 लिटर दूध मिळायचं, तर आता ते 1.5 पेक्षा कमी मिळेल. व्हॅल्यू कमी कमी होत चाललं म्हणजे इन्फ्लेशन वाढालं. आणि एक्सटर्नल एक्सचेंज व्हॅल्यू म्हणजे काय की तुम्हाला मागच्या वर्षी 100 रुपयामध्ये किती डॉलर घेता येत होते, तर 1.2 असे डॉलर घेता येत होते. आता किती घेता येईल, 1च. 100 रुपये होणार आता ते काय, किती जरी ताकद लावली तरी होणार, कारण फंडामेंटल प्रॉब्लेम इश्यू आहे यामध्ये. आता RBI काय करायला लागल्या, 100 रुपये जाऊ नये म्हणून काय करायला लागल्या, डॉलर विकायला लागल्या, किंवा ते गोल्ड विकायचं जे आलेलं ना थोडंसं, त्याच्यामुळे काय होते, गोल्ड विकल्यामुळे तुम्ही रुपये घेताय ना, डॉलर विकताय आणि रुपये घेताय, त्यामुळं डॉलरची डिमांड कमी होते, रुपीची वाढते, त्यामुळे रुपीची प्राइस वाढते. समजलं. नाही, पण त्यांच्या मे महिन्याच्या जे मी स्टेटसला लावले की मे महिन्याचे जे रेकॉर्ड त्यांनी फेटाळून काय केले, एप्रिल महिन्यापर्यंत रेकॉर्ड दिले. पण आपण तर मेचं बोलावतोय ना, मे महिन्यामध्ये तरी कमी दिसाले त्यांच्या बॅलन्समध्ये, त्याच्यावर त्यांनी काय क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही. आणि मला वाईट वाटते की RBI सारखी एवढी ऑटोनॉमस संस्था जी मानली जायची आधी, आता मे बी इट्स नॉट सो मच ऑटोनॉमस. ठीक आहे. त्यांनी बोललं तर उलट प्रॉब्लेम आहे, असं बोलायला नाही पाहिजे. त्यांनी जे आहे ते हाय केले म्हणून सांगायचं, कारण ट्रस्ट RBIचा मेन आहे ना, की अदरवाईज प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. टोटल फेल्युअर बिलकुल सांभाळता आलेलं नाही गव्हर्नमेंटला. एनिहाऊ, ठीक आहे. आय होप थिंग्स इम्प्रूव्ह. एक्सटर्नल एक्सचेंज व्हॅल्यू म्हणजे तेच की डॉलर टू रुपये किती तुमचा राहतो. मग RBIचं काम काय आहे, 2 प्रकारचं इन्फ्लेशन कंट्रोल करणं, थांबवणं नाही, 0 नाही करायचं, 2 ते 6% मध्ये ठेवायचं असते RBIला. तर इंटरनल इन्फ्लेशन आणि एक्सटर्नल डॉलर टू रुपयेची किंमत प्रोटेक्ट करणं हे पण RBIचंच काम. पण ते लिगली आता काय म्हणाल्या, तुम्ही प्रोटेक्ट करायला बसू नका त्याला. ते कशामुळं खाली व्हायले ते लक्षात घ्या. कशामुळे व्हायले, एकतर तुमचे IT एक्सपोर्ट्स कमी झाले, कारण AI तर दणका आहे त्याला. शिवाय तुमचे FII मार्केटमध्ये विकायला लागले, त्यांनी पैसे घेऊन जायला बाहेर रोज, का त्यांना आवडत नाही, त्यांना वाटत नाही ग्रोथ होत आहे इंडियामध्ये. ठीक आहे. FDI निगेटिव्ह आहे, या वर्षीचा निगेटिव्ह आहे FDI, नेट FDI, ग्रॉस नाही. नेट म्हणजे काय, ग्रॉस म्हणजे किती आले, मायनस किती गेले म्हणजे नेट. समजलं, नेटच बघायला पाहिजे ना काय. तर ते इम्प्रूव्ह होत नाही. तुमची गव्हर्नमेंट काय करते, सगळीकडे जाऊन 3,000 5,000 10,000 वाटत बसते, त्यामुळे रुपयावर प्रेशर येते, ग्रोथ येत नाही. ते सगळं बंद करायला पाहिजे. ठीक आहे. हे सगळं बंद केल्यावर मग जेव्हा ग्रोथ इंडियामध्ये दिसेल तेव्हा लोक येतील आपोआप आणि रुपयाची व्हॅल्यू स्थिर राहील. आता तुम्ही आर्टिफिशियली कंट्रोल कराल ना RBI आता. ठीक आहे. मग ते जास्त दिवस टिकणार नाही. गीता गोपीनाथचं स्टेटसला ठेवले मी, ते बघा काय म्हटले तिने. माझ्या स्टेटस तुम्ही जर वाचला तर तुम्हाला इकॉनॉमिक्सची फेअर अंडरस्टँडिंग येईल, फेअर अंडरस्टँडिंग. ठीक आहे. स्टॉक मार्केट आणि इकॉनॉमिक्स. फॉर्म्स ऑफ मनी, कॅश मनी अँड क्रेडिट मनी, पेपर मनी अँड कॉइन्स, नियर मनी, मनी सबस्टिट्यूट, बँक चेक. नियर मनी आयटम विच कॅन बी इझिली कन्वर्टेड टू मनी. ग्रेशम्स लॉ तुम्हाला माहिती आहे. ग्रेशम लॉ म्हणजे काय, गुड मनी ड्राईव्स बॅड मनी आउट ऑफ सर्क्युलेशन. म्हणजे तुम्ही सोन्याचे काइन आणि चांदीचे काइन एकत्र डिस्ट्रीब्यूट केले तर हळूहळू लोक काय करणार, सोनं आपल्याकडे ठेवणार, म्हणणार याची व्हॅल्यू इंट्रेन्सिक व्हॅल्यू, या मेटलची व्हॅल्यू जास्त आहे, चांदीची मात्र काय व्हॅल्यू नाही. आता 2,000ची नोट आहे आणि सोन्याचे कॉईन पण आपण 2,000ची छोटे छोटे चापून घेतले, ज्यामध्ये 2,000चं सोनं ठेवलं, काय होणार, लोक सोन्याचे कॉईन आपल्याकडे ठेवणार, 2,000च्या नोटा डिस्ट्रीब्यूट करणार. ठीक आहे. हे लॉजिकली बघा ना, तुम्ही पण तेच केलं असतं.
ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणतो गुड मनी ड्राईव्ह बॅड मनी आउट ऑफ सर्क्युलेशन. मेटल मनी म्हणजे गुड मनी आहे, पेपर मनी म्हणजे बॅड मनी आहे. ठीक आहे. क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, तर इर्विंग फिशर जी MV इज इक्वल टू PT क्वांटिटी थिअरी मनी आहे. पण याच्यामध्ये M म्हणजे काय, मनी सप्लाय, V म्हणजे वेलॉसिटी, की तुम्ही आला पैसा पगार आला तुमच्याकडे 1 तारखेला किती जोरात खर्च करताय. तर आधी काय असायचं, लोक ते ठेवायचे, खूप वर्ष ठेवायचे, खर्चच करायचे नाही माझ्यासारखं. हे पण आता कसं होते, आज आलं उद्या रेंट, मेस, कपडे असं करत पहिल्या आठवड्यामध्ये संपते. त्यामुळे काय होते, इकॉनॉमीला फायदा होतो त्यामुळे. कारण काय झालं, वेलॉसिटी वाढली ना. तुम्ही खर्च केला लगेच, तुमच्याकडे पैसे जास्त टिकले नाहीत, तुम्ही खर्च केला, तुमचा एक्सपेंडिचर झाला, दुसऱ्या कोणाला तरी इन्कम झालं, त्याच्याकडे आलं, त्यानं लगेच खर्च केला. मग सेम 100 रुपये जर मिळाले कोणाला तरी, मी महिना 2 महिना ठेवला, दुसऱ्याला मिळणार नाहीत. पण सेम 100 रुपये मला मिळाले, मी खर्च केले, उद्या तुला मिळाले, तू खर्च केले, परवा त्याला मिळाले. मग काय झालं, सेम 100 रुपयावर इकॉनॉमी किती जनरेट झाली, 100 जास्त झाली ना. समजलं. तर त्यामुळं जेवढा फास्ट खर्च करणार लोक, वेलॉसिटी वाढवणार तेवढं, आणि सप्लाय तेवढं तुमचं इकॉनॉमी GDP वाढणार. सिंपल गणित आहे. पण म्हणून कर्ज घेऊन खर्च करायचं नाही. तुम्ही खर्च करायला, इकॉनॉमी ठीक आहे ते, ॲज लॉंग एज ती कर्जांची परतफेड व्हायला. जर परतफेड झाली नाही तर इकॉनॉमी मेजर प्रॉब्लेम आहे. समजते ना तुम्हाला. हे आता ऑल टाइम हायला आहे आपल्या कन्झ्युमरचं डेट. समजलं. क्रेडिट कार्डवर परचेस करणं, बऱ्याच गोष्टी बॉरोईंग करणं, छोटा मोठं बॉरोईंग घेणं, तर ते ऑल टाइम हायला आहे. ठीक आहे. कॉर्पोरेटचे बॅलन्स शीटमध्ये प्रॉब्लेम नाही, कॉर्पोरेटच्या बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहेत, त्यांना काही कर्ज नाही. ठीक आहे. कंझ्युमरवर कर्ज आहे, तर हा प्रॉब्लेम आहे. एक 8-10 वर्षापूर्वी उलटा प्रॉब्लेम होता, कंझ्युमरवर काय असं खास कर्ज नव्हतं, पण बॅलन्स शीट कॉर्पोरेटच्या हे होत्या, स्ट्रेस होत्या. समजलं. म्हणजे बॅलन्स शीट प्रॉब्लेम होता. आता कॉर्पोरेटसाठी कुठला प्रॉब्लेम आहे, इन्कम प्रॉब्लेम आहे, कारण कंझ्युमरची पर्चेसिंग पॉवर कमी व्हायला ना डेट असल्यामुळे. समजते तुम्हाला मी जे म्हणालो ते. हे हे याला इकॉनॉमिक्समध्ये, त्याला स्टॉक मार्केटमध्ये, एव्हरीथिंग इज लिंक्ड. ठीक आहे. स्टॉक मार्केटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट इज इकॉनॉमिक्स. ठीक आहे. अदरवाईज नाही, मॅक्रो दोन्ही. चलो. तर मनी सप्लाय मनी M इज इक्वल टू PT प्राइस इंटू, हे P म्हणजे प्राइस लेवल, T म्हणजे टोटल आउटपुट. ठीक आहे. MB इज इक्वल टू प्राइस इंटू टोटल आउटपुट. तर ह्याच्यामध्ये एक त्यांनी इग्नोर काय केलंय, की बाबा सेव्हिंग काहीतरी होणार, हे इग्नोर केले पूर्ण. ती म्हणाले की सगळंच खर्च होणार, बरोबर. के नाही आहे त्यामध्ये. तर हे रेक्टिफिकेशन कशामध्ये झालं, पुढच्या ह्याच्यामध्ये झालं. ठीक आहे. तर यांनी काय म्हटलंय, मेन पॉईंट, डायरेक्ट रिलेशनशिप आहे मनी सप्लाय आणि प्राइस लेवलमध्ये, इन्व्हर्स रिलेशनशिप आहे मनी सप्लाय आणि व्हॅल्यू ऑफ मनी. ठीक आहे. मनी सप्लाय वाढला, M वाढला तुमचा, काय होणार, व्हेलॉसिटी सेम राहील, प्रोडक्शन पण सेम राहील, प्राइस वाढणार. बरोबर. आपण सगळ्यांना 1-1 करोड रुपये देऊन टाकले, सगळ्यांना जगात, की संपून टाकूया गरीब, काय होणार, तर तुमचं प्रोडक्शन वाढलेलं नाही ना देशात, ते प्राइस वाढणार. सेम गोष्टीची प्राइस वाढणार, बाकी काय नाही होणार. समजलं. समजते का नाही, लॉजिकली समजते का नाही. ॲज अ किड आय हॅड दिस क्वेश्चन, की सगळ्यांना पैसे का वाटत नाही गव्हर्नमेंट. पण सिंपल लॉजिक आहे, पैसे वाढून काम बघत नाही, तुमचे प्रोडक्शन वाढायला लागते त्या प्रपोर्शनमध्ये, मग ते पैसे त्या प्रोडक्शनला लागतात, रिसोर्सेस वाढायला पाहिजे. समजलं. सेम रिसोर्सेस काय काय ठिकाणी जगामध्ये झाले, तिथं असं प्रचंड प्राइस वाढ झाली. ठीक आहे. चलो. इन्व्हर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस लेवल अँड व्हॅल्यू ऑफ मनी. प्राइस लेवल कमी झाली की व्हॅल्यू ऑफ मनी वाढत्या, प्राइस लेवल वाढली की व्हॅल्यू ऑफ मनी कमी होत्या. चलो ठीक आहे. आता हे GNP जे म्हटले, GNP आणि GDP मध्ये काय फरक आहे, नेट फॅक्टर इन्कम ॲव्हरेजचा फरक आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे. ते फॉरेनमधनं जे लोक आपले जातात आणि इथं पैसे पाठवतात, वर्सेस इथले लोक जे फॉरेनमध्ये पैसे पाठवतात, त्यांचं नेट आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे, ते GDP मध्ये नसते, त्याला कन्सिडर केल्यावर GNP होतं. ठीक आहे. क्रिटिसिझम काय आहे, की के नाही आहे याच्यामध्ये, मग त्यांनी रेक्टिफाय केलं केम्ब्रिज इक्वेशनमध्ये, कॅश बॅलन्स अप्रोच, M इज इक्वल टू PKT. आता के म्हणजे काय, वेलॉसिटीच्या हे उलट. ठीक आहे. के इज इक्वल टू काय, वेलॉसिटी. इथे बघा, के इज इक्वल टू 1 वेलॉसिटी. जेवढं तुम्ही वेलॉसिटी कमी करणार, तुमचा कॅश रिझर्व वाढणार. तुम्ही आलेले पैसे खर्चच केले नाही, काय होणार, कॅश लेवल वाढणार ना सगळ्यांकडे. म्हणून के इज इक्वल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी आहे ना. दिस इज इकॉनॉमिक्स यार. हे लॉजिकली समजायचं, ही थिअरी आहे, काय माहिती नाही. म्हणून इकॉनॉमिक्समध्ये मुलं फेल होतात, कारण त्यांना कळतच नाही काय गमत. कारण बघू शकत नाही ना आपण, इमॅजिन करायला लागते. प्रॅक्टिकल ह्याच्यावरून इमॅजिन करायला लागते. आय कॅन टीच बेटर इकॉनॉमिक्स बिकॉज आय हॅव दिस प्रॅक्टिकल इनसाइट, राईट. सो अदरवाइज यू विल नॉट गेट दिस इनसाइट.
So this is because of the fact that as a greater proportion of income is kept as cash balance with the public, velocity of money will fall and vice versa. ठीक आहे. आणि तुम्हाला पण हे आठवत असेल की सुरुवातीला तुम्ही आलेला तुम्हाला इकॉनॉमिक्स कमी समजायचं आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला आता ते बेटर समजायला लागेल. काय अर्षदा, सुरुवातीला समजायचं नाही काय म्हणालाय सर तुम्ही, काय असतं सगळं हवेत हवेत काय आहे. आता तुम्हाला बेटर समजायला कारण तुम्हाला ते सारखं सारखं करून आता यायला लागले. एका पहिल्या दणक्यात कुणाला येत नाही लक्षात. तसा विषयच नाही ना, ह्यो फॉर्म्युला नाही काय याच्यामध्ये. थिअरी, इट्स अ लॉजिकल थिअरी. ठीक आहे, विचार करण्याची गोष्ट आहे. केम्ब्रिज के आणि फिशर बी आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. येऊ शकते MCQ ला. ठीक आहे, के आणि बी रेसिप्रोकल आहे. ठीक आहे, केम्ब्रिज के म्हणजे केम्ब्रिज इक्वेशन मधला के, फिशर म्हणजे वरच्या इक्वेशन मधला बी. ठीक आहे, ओके चलो. इन्फ्लेशन इज द राइज इन जनरल प्राइस लेवल. प्रायमरी कॉस्ट काय याचा, कॉस्ट पुश डिमांड पुल. डिमांड पुल तुम्हाला सांगितले, कॉस्ट पुश सांगितले. काय काय कारण आहे इन्फ्लेशन राईज होण्याची. जर गव्हर्नमेंटनं खर्च वाढवला स्वतःचा, आता गव्हर्नमेंट काल न्यूज आले बघा, खर्च कट करायला लागणार आहे का, कारण बाहेरनं क्रूड ऑइलने परचेस करतो त्यामुळे खर्च प्रचंड वाढला. फर्टिलायझर वाढलेत प्राइसेस. आता फर्टिलायझर सबसिडाईज असतात, सबसिडी वाढली, मला काय करायला पाहिजे, बाकी खर्च कमी करायला पाहिजे, रोड कमी बांधायला पाहिजे. आणि त्यामुळे काय झालं, स्टॉक मार्केटमध्ये ज्या गव्हर्नमेंट स्पेंडिंगवर डिपेंड असणाऱ्या कंपन्या आहेत, रोडवाल्या कंपन्या, फ्रीजवाल्या कंपन्या, त्यांचे व्हॅल्युएशन कमी झालं, कारण त्यांना आता गव्हर्नमेंट खर्च न केल्यामुळे पैसे मिळणार नाही. समजलं, त्यांना ऑर्डर कशा मिळणार आता, कोण देणार ऑर्डर त्यांना, म्हणलं. म्हणून हे B2G वाल्या कंपन्या असतात, म्हणजे बिझनेस टू गव्हर्नमेंट, त्या एका लिमिटच्या पुढे जास्त चालू शकत नाहीत. पण B2C वाल्या म्हणजे तुमचा बिझनेस जर बिझनेस टू कंझ्युमर आहे त्या चालतं. तुम्हाला आठवत असेल मध्ये 5-6 महिन्यांपूर्वीपासून प्रॉब्लेम चालू आहे, 6 वर्षभरापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डेट वाढले आणि कॉन्ट्रॅक्टरना पेमेंट करत नाहीत वेळेवर, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर स्ट्राईकवर जातात कधी कधी. ठीक आहे, तर म्हणूनच असा बिझनेस कधी करायला नाही पाहिजे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळतात, कारण पैसे काढायला दिले अवघड असते गव्हर्नमेंट. ठीक आहे, म्हणून बिझनेस कसा करा, त्याच्या खालोखाल B2B असतो, म्हणजे दुसऱ्या बिझनेसला तुम्ही विकताय, त्याच्या एकदम बेस्टवाला म्हणजे B2C जो माझावाला आहे, डायरेक्ट कंझ्युमरला विका. कंझ्युमर बरेच आहेत तुमचे, असं कधी होत नाही की सगळ्यांनी पैसे बुडवले, असं कधी होत नाही. आणि तुम्हाला प्राईज वाढवता येते, गव्हर्नमेंट बरोबर प्राईज वाढवता येत नाही, कारण ती काय करतात, टेंडर करतात, टेंडरमध्ये L1 घेतात, लोवेस्ट बिल्डर घेतात. समजलं, दिस इज द लॉजिक. तर गव्हर्नमेंटनं खर्च वाढवला, इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन वाढणार, कारण लोकांकडे पैसे येणार. ठीक आहे, गव्हर्नमेंटनं GST कट केला तर इन्फ्लेशन कमी होणार का, प्राइसेस कमी होतात डायरेक्टली. गव्हर्नमेंटनं डायरेक्ट टॅक्स कमी केला तर मात्र इन्फ्लेशन वाढणार का, लोकांकडे पैसे जास्त आले, खर्च जास्त आले. हे समजतं ना तुम्हाला दोघा. डायरेक्ट टॅक्स कट, इन्फ्लेशन वाढलं. इनडायरेक्ट टॅक्स कट, इन्फ्लेशन कमी झालं, कारण ते कॉस्टची प्राइसेस कमी झाली, म्हणजे वस्तूची प्राइस कमी झाली. ठीक आहे, एवढं समजायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, डेफिसिट फायनान्सिंग. गव्हर्नमेंट काय करते, डेफिसिट म्हणजे काय, गव्हर्नमेंटचं जेवढे इन्कम आहे त्यापेक्षा एक्सपेंडिचर जास्त असतोय नॉर्मली ग्रोविंग इकॉनॉमीमध्ये, पण ते लिमिटमध्ये राहायला पाहिजे. आता या वर्षीचं काहीतरी 4.5% फिस्कल डेफिसिट होणार असं म्हणाल, पण ठीक आहे, ते विदिन लिमिट आहे, असं काही आउट ऑफ हे नाही, फक्त डेट जरा वाढले. ठीक आहे, सो ते डेफिसिट जर केला नाही तर काय होतं, तरी पण इकॉनॉमी स्लो डाऊन होते. म्हणून जरा डेफिसिट ठेवायला लागतोय प्रत्येक इकॉनॉमीमध्ये, खर्च जास्त करायला लागतोय. ठीक आहे, प्रिंट करा आणि स्पेंड करा. प्रिंट करा पैसे, मग काय होईल, लायबिलिटी वाढते गव्हर्नमेंट, असं ते हवेत नाही येत नाही. लायबिलिटी विल इन्क्रीज ऑटोमॅटिकली, बॅलन्स शीटमध्ये RBIच्या लायबिलिटी विल इन्क्रीज. ठीक आहे, तर 2 प्रकारे फायनान्सिंग करू शकताय तुम्ही. एक तर लोकांकडनं बॉरोईंग करा, इन्स्टिट्यूशनकडनं बॉरोईंग करा, किंवा काय करा, नोटा छापा, ते पण बॉरोईंगच आहे एक प्रकारचं. ठीक आहे, त्यानंतर पॉप्युलेशन ग्रोथमुळे इन्फ्लेशन वाढते, होर्डिंग केल्यामुळं, म्हणजे आता साठेबाजी केली बऱ्याच ठिकाणी. आता रशिया इराण US वॉरच्या अंडर गॅसची साठेबाजी करण्यात आली, प्राईस वाढले. ब्लॅकमध्ये बघा ना कितीला, मी तर परवा लड्डूच्या बड्डेला 4 किलोचा गॅस 800 रुपयाला घेतला, सगळ्यात महागवाला गॅस. ठीक आहे, पण काय करणार, कार्यक्रमाला लागतं, जेन्युइन शॉर्टेज आहे. एक्सपोर्ट, तुम्ही साखर एक्सपोर्ट केली तर डोमेस्टिक मार्केटमध्ये कमी करणार साखर, म्हणून प्राईस वाढणार. म्हणून तुम्हाला आठवते इलेक्शनच्या वेळेस गव्हर्नमेंट काय करते, एक्सपोर्ट बंद करते. मग शेतकरी त्यामुळं त्यांना वाटते अरे असं का बंद केलं तुम्ही, ते का प्राईस वाढू नये म्हणून बंद करते इलेक्शनच्या वेळेस. ठीक आहे, आता मध्ये हे जर पेट्रोल डिझेलचं पण एक्सपोर्ट बंद केलेलं बघा, का इथं प्राईस वाढवलं ना, इथं कमी पडेल देशात. ट्रेड युनियनमुळे पण वाढते, टॅक्स रिडक्शनमुळे सांगितलं तुम्हाला की बाबा कसं होतं. इनडायरेक्ट टॅक्स वाढवल्यामुळे पण वाढतं, इनडायरेक्ट टॅक्स कमी केल्यामुळे इन्फ्लेशन कमी होते, वाढवल्यामुळे वाढतं. चलो ठीक आहे, फंक्शन्स ऑफ मनी आता हे बघूया जरा असे फटाफट.
की मीडियम ऑफ एक्सचेंज आहे, मेजर ऑफ व्हॅल्यू आहे. मग असे आपण बघितले बार्टरमध्ये जे जे नाही ते ह्याच्यामध्ये ठीक आहे. सेकंडरी फंक्शन, आता तुम्हाला येऊ शकते एखादं वाक्य टाकून की विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन दिस स्टेटमेंट इज इंडिकेटिंग. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे बार्टरमध्ये जसं मग अशी सांगितलं मी की मला जेव्हा दूध नको आहे तेव्हा तुम्हाला टीचिंग पाहिजे, तर कुठलं फंक्शन प्रोव्हाइड करते मनी त्यामध्ये की कोइन्सिडन्स ऑफ वन. ठीक आहे, त्याचा काही इश्यू नाही त्यामध्ये. स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्हाला पैसे जमा म्हणजे प्रॉपर्टी जमा करायचे. ठीक आहे, ते स्टोअर ऑफ व्हॅल्यू. स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट आहे, ट्रान्सफर ऑफ मनी. तर ठीक आहे. कंटिजेंट फंक्शन हे वाचून घ्या तुम्ही, याच्यामध्ये मला सांगण्यासारखं असं जास्त नाही. ठीक आहे. त्यानंतर बँकिंग, तर बँकिंग म्हणजे काय काम आहे त्याचं की लोकांकडनं डिपॉझिट घ्यायचे आणि लोनवर पैसे द्यायचे. ठीक आहे. एका साईडला तुम्ही लोकांकडनं जेवढ्या रेटनं डिपॉझिट घ्याल त्याच्यापेक्षा जास्त रेटनं लोन देणार. ठीक आहे, आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचा खर्च भागवणार, इन्कम कमवणार. बँकिंग बिझनेसमध्ये प्रॉब्लेम कधी होतोय, हॅलो